जय रघुवीर समर्थ. बघा, समर्थ म्हणतात की पूर्व संचितानुसार जे भोग आहेत ते आपल्याला भोगूनच संपवावे लागणार आहेत. म्हणून समर्थ म्हणतात की उगाच कोणत्याही गोष्टीची चिंता आणि काळजी करू नका. ज्या घटना आपल्या आयुष्यात घडणार आहेत त्या घडणारच आहेत, त्या आपण रोखू शकत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की चिंता करण्यापेक्षा त्या भगवंताचं चिंतन करा. कारण बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नाहीत. उन्हाळा, पावसाळा, ऋतू, जन्म, मृत्यू, कुणाचा ऍक्सिडेंट होणार आहे हेही आपल्या हातात नाही. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपल्या हातात काय आहे, फक्त जे काही येणार जो वर्तमान काळ आहे तो उत्तमाचा करणे हाच आपल्या हातात आहे. आणि म्हणूनच पूर्वी समर्थ रामदास स्वामींनी एक श्लोक लिहून ठेवला आहे. मनी मानवी व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणारे होऊन जाते, घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंद थे खेद मानी योगे. हा श्लोक पूर्वी समर्थ रामदास स्वामींनी लिहूनच ठेवला आहे. पूर्वसंचितेनुसार जे काही कर्म आहे ते आपल्याला भोगूनच संपवावे लागणार आहेत. आणि म्हणून समर्थ म्हणतात उगाच कोणत्या गोष्टीची चिंता करू नका. जय सद्गुरू.